परभणी जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल पाहून एक गोष्ट ठामपणे समोर आली आहे। मतदार आता गप्प बसणारा राहिलेला नाही। एकाच घरातून 5 उमेदवार, वेगवेगळ्या पक्षांची चिन्ह, सत्तेचा माज, पैशांचा जोर आणि आपणच जिंकणार हा आत्मविश्वास। पण मतदानाच्या दिवशी मतदारांनी सगळा हिशोब चुकता केलाय। भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी जिल्हा परिषद जणू घरचीच मालमत्ता असल्यासारखी वागवली, पण मतदारांनी त्यांना थेट वास्तवाची चपराक दिलेली। 5 पैकी 4 कुटुंबियांचा दारुण पराभव म्हणजे हा साधा निकाल नाही, तर घराणेशाही विरोधात दिलेला करारा जनादेश होता। मुलगा, सून, मुलगी, पुतण्या सगळे मैदानात होते। भाजप, काँग्रेस, शिवसेना अशा तिन्ही पक्षातून एकाच घरातील ही गर्दी होती। पण मतदारांनी स्पष्ट सांगितलंय, आडनावावर मत नाही, कामावर मत आहे। एवढंच नाही तर धनशक्ती, दबदबा आणि सत्तेच्या समीकरणांनाही या निकालानं थेट नकार दिलाय। विशेष म्हणजे हातावर लढलेला पुतण्या जिंकलाय आणि उरलेले चौघे पडलेत। याने संदेश आणखीन ठळक झालाय। घराणेशाही नाही तर जनतेचा निर्णय अंतिम आहे। हा निकाल राजकारणातील अनेक घराण्यांसाठी इशाऱ्याची घंटा ठरतो। नेमकं काय झालंय आणि कोण जिंकलं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊयात। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल हा केवळ एका मतदारसंघाचा किंवा एका कुटुंबाचा पराभव नाही, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील घराणेशाहीला दिलेला ठाम, स्पष्ट आणि ठसठशीत नकार आहे। मतदार राजा सर्वात मोठा ही घोषणा फक्त भाषणापुरती नसून प्रत्यक्ष मतदानातूनही ती खरी ठरू शकते, हे या निकालानं दाखवून दिलंय। भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याच कुटुंबातील तब्बल 5 जणांना वेगवेगळ्या पक्षातून उभं केलं। भाजप, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तिन्ही पक्षातून एकाच घराण्याची माणसं मैदानात उतरली आणि जणू जिल्हा परिषद ही लोकशाही संस्था नसून घरातीलच मालमत्ता असल्यासारखं चित्र उभं राहिलं। या पॅटर्नवर मतदार काय निर्णय देणार याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं होतं। मुलगा, सून, मुलगी, पुतण्या सगळ्यांना उमेदवारी देऊन सत्तेचा, ओळखींचा आणि पैशांचा जोर चालेल असा समज कदाचित या घराण्याला होता, पण निकालानं तो समजच पूर्णपणे चुकीचा ठरवला। 5 पैकी 4 उमेदवारांना मतदारांनी थेट घरी बसवलं। भाजपच्या चिन्हावर लढलेले मुलगा शमशेर वरपुडकर, सून प्रेरणा वरपुडकर आणि पुतण्या ऐश्वर्या वरपुडकर यांचा दारुण पराभव झाला। शिवसेना उभाटाकडून उभे असलेल्या मुलगी सोनल देशमुख यांनाही मतदारांनी नाकारलं। एवढंच नाही तर हा पराभव साधा नव्हता, तर तो घराणेशाही नको असा स्पष्ट संदेश देणारा होता। या सगळ्यात एकच अपवाद ठरला, तो म्हणजे काँग्रेसच्या हात या चिन्हावर लढलेला पुतण्या अजित वरपुडकर। लोहगाव गटातून त्यांचा विजय झाला आणि कुटुंबाची खऱ्या अर्थानं राजलाटली गेली असं काही जण म्हणतायत। पण या विजयाचा अर्थ वेगळ्या नजरेनं पाहायला हवा, कारण मतदारांनी 4 जणांना नाकारून 1 जणाला स्वीकारलं। याचा अर्थ आडनाव चालत नाही, काम आणि संपर्क चालतो असा स्पष्ट संदेश यातून दिला जातोय। हा विजय घराणेशाहीचा नाही तर मतदारांच्या विवेकाचा आहे। खास बाब म्हणजे हा प्रकार काही नवीन नाही। काही काळापूर्वी नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेतही असाच प्रयोग झाला होता। एकाच घरातील 5 जणांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या 5ही जणांचा पराभव या ठिकाणी झालेला होता। ती घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती। त्यानंतर परभणीत पुन्हा एकदा तोच घरगुती पॅटर्न राबवण्यात आला आणि निकालही तसाच लागला। म्हणजेच मतदार आता प्रयोग सहन करायला तयार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। या निकालानं आणखीन एक महत्त्वाचा संदेश दिलाय आणि तो म्हणजे धनशक्तीलाही मतदारांनी नकार दिलाय। मोठे बॅनर, जोरदार प्रचार, ताकदवार यंत्रणा आणि सत्तेचा प्रभाव असून देखील मतदारांनी वेगळा निर्णय घेतलेला आहे। ग्रामीण भागातला मतदारही आता प्रश्न विचारू लागतोय की याने माझ्यासाठी काय केलंय। 5 वर्षात गावात काय बदल झाला? फक्त मोठं नाव आहे म्हणून मत द्यायचं का? या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तर कितीही मोठं घराणं असो, मतदार थेट नकार देत असतो। या सगळ्या निकालातून राजकीय पक्षांसाठीही एक महत्त्वाचा आणि मोठा इशारा आहे। भाजप असो, काँग्रेस असो किंवा शिवसेना, केवळ ओळखी, घराणेशाही आणि सत्तेच्या जोरावर उमेदवारी दिली
तर मतदार त्यांचा सुपडा साफ करणार हे यावरून दिसून येतो. लोकांना चेहरा नकोय, लोकांना काम पाहिजे, लोकांना सत्ता नकोय, लोकांना संवेदनशील नेतृत्व पाहिजे. परभणी जिल्हा परिषद निवडणूक ही त्यामुळं केवळ स्थानिक राजकारणापुरतं मर्यादित राहत नाही, ते महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या मानसिकतेचं प्रतीक बनत आहे. मतदार राजा पुन्हा एकदा जागा झालेला आहे हे या निकालातून आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. ही सत्ता तुमची नाही, ही आमची आहे. आडनाव नव्हे, काम दाखवा असा ठाम संदेश मतदारांनी यातून दिलेला आहे. आणि हाच संदेश येत्या काळात अनेक राजकीय घराण्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. बाकी मंडळी, लागलेल्या निकालाबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथिक क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा. सत्य. संपर्क 9595727107.